हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारने ओबीसी मध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट। खासदार संजय राऊतांकडून पारनेर आणि श्रीगोंदा विधानसभेचे संभाव्य उमेदवार जाहीर। पारनेरमधून राणी लंके तर श्रीगोंदा इथून साजन पाचपुते विधानसभेत जातील, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। करू अजून कष्ट, जिंकून दाखवू पुन्हा महाराष्ट्र, मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभा जिंकण्याचं पंतप्रधान मोदींना आश्वासन। तर मोदींची जिंकण्याची आणि विरोधकांची हरण्याची हॅट्रिक झाली असल्याचाही टोला। विधान परिषद निवडणुकीत मवियाची 8 मतं फुटली, कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीत संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसचे 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। 19 जुलैला मुंबईत प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक, तर पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईची शक्यता। पक्षातील बेईमान शोधून काढण्यासाठीच काँग्रेसनं विधान परिषद लढवली। पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात आला असून लवकरच पक्षातील कचरा साफ होणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं ट्विट। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला, शरद पवार गटाचंही 1 मत फुटलं। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचा भाष्य, मविया सोबतच राहणार असल्याची भूमिका। पवार गटाची 11 मतं मिळाली, पण मानसिंग नाईकांचं 12वं मत मिळालं नाही, शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त। तर काँग्रेसने अतिरिक्त मतांपैकी अर्धी मतं न दिल्याचं म्हणत नाराजी। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं, 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। आमदार होण्यासाठी 200 कोटी खर्च करावे लागले तर कोण आमदार होईल? एका सदस्यासाठी 25 कोटी खर्च कोण करतं का? शिरसाटांचं राऊतांना उत्तर। काँग्रेसची मतं फुटलेली तरी नार्वेकर 23 मतापर्यंत कसे गेले? आत्मचिंतनाची बाब, नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याने त्यांचा विजय, उदय सामंत यांचं वक्तव्य। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 तर ठाकरे गटाची 2 मतं फुटली। भाजप आमदार आशिष शेलारांचा मोठा दावा। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल, तर अंधेरी सबवे ही तुडुंब भरल्याने वाहतुकीसाठी बंद। मुंबईला पुढील 36 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी, संभाजीनगर, पालघरमध्ये पावसाचा कहर, मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, वाहन चालकांची तारांबळ, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेड कोसळल्याच्याही घटना। सोलापूरच्या कुडूसमध्ये संत ज्ञानोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण, तर माढ्यात मुक्ताई पालखीचं जल्लोषात स्वागत, जेसीबीच्या सहाय्याने पालखी रथावर फुलांची उधळण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।